नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय भरती जी आहे तर त्या संदर्भाबद्दलचे जे जुने PYQ आहे 2011 ते 2025 या काळामधले त्याचं प्रत्येक प्रश्न आणि त्याचे जे 4 ऑप्शन आहेत तर त्याचं सविस्तर अशा पद्धतीचं विश्लेषण करणार आहोत. तर आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे प्रश्नांकडे येऊया. आणि डॅश डॅश या दोन्ही व्यासांनी संकलन केलं आहे. तर आता लक्षात ठेवा की पुराणाचं संकलन हे व्यासांनी केले, तर त्यानुसार मग रामायण, पंचतंत्र, उपनिषद आणि महाभारत, तर त्याचं दुसरं जे आहे पुराण आणि दुसरं महाभारत या दोन्हीचं संकलन हे वेदव्यास यांनी केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता लक्षात ठेवा की महर्षी व्यास जे आहेत या महर्षी व्यासांनी वेदांचं वर्गीकरण 4 भागामध्ये केलं, म्हणून त्यांना वेदव्यास असं देखील म्हटलं जातं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की 18 पुराण आणि 18 उपपुराण आहे. तर त्या 18 पुराणांमधलं भारतीय पौराणिक साहित्यातील 18 पुराणांचं संकलन हे व्यासांनी केलं असं म्हटलं जातं. आणि महाकाव्याच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की महाभारत हे महाकाव्य रचण्याचं आणि संकलन करण्याचं श्रेय हे व्यासांना दिलं जातं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा महाभारताच्या संदर्भाबद्दलचं, तर पहिलं जे नाव आहे महाभारताचं ते होतं जय, आणि त्यावेळेस त्याचे जे श्लोक होते ते होते 24,000. म्हणजे पहिलं फक्त कौरव आणि पांडव यांच्या संदर्भाबद्दलचं युद्धाच्या संदर्भाबद्दलचं आहे. त्याचे श्लोक होते 24,000, त्याचं नाव होतं जय. त्याच्यानंतर त्याचं नाव झालं भारत, त्याचे श्लोक झाले 48,000. म्हणजे त्याचं पुन्हा विस्तार झाला, त्याच्यामध्ये आख्यानं आणि उपाख्यानं वाढली गेली. त्याच्यानंतरचं 1,00,000 जे श्लोक झाले, त्या 1,00,000 श्लोक झाल्यानंतर त्याचं नाव झालं महाभारत, असा एक उल्लेख आपल्याला करता येईल. म्हणजे ह्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं की पहिलं जय, त्याच्यानंतर भारत, त्याच्यानंतर महाभारत, तर ते मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आहे क्रांती आणि प्रतिक्रांती, तर ह्या पुस्तकांमध्ये याच्या संदर्भाबद्दलचा कसा विस्तार झाला आहे, रामायणामध्ये कशा पद्धतीचा बदल झाला आहे किंवा महाभारतामध्ये कसा बदल झाला आहे, तर याच्याबद्दलचा उल्लेख केला गेला आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, फक्त पहिलं महाभारताचं नाव म्हणजे पूर्वीचं नाव जय, त्याच्यानंतर भारत आणि त्याच्यानंतरचं महाभारत, हा एक उल्लेख आपल्याला करता येईल. आता महाभारत हे जगातलं सर्वात मोठं महाकाव्य म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल, ज्याच्यामध्ये 1,00,000हून अधिक श्लोक आहेत. 18 पर्वांमध्ये ते विभागलं गेलं आहे. कौरव आणि पांडव यांच्यामधल्या युद्धाचं वर्णन हे महाभारतामध्ये आहे. आणि श्रीकृष्णाने दिलेली भगवद्गीता हा एक या महाकाव्याचा भाग आहे, हा एक उल्लेख आपल्याला करता येईल. रामायणाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की महर्षी वाल्मिकी यांनी हे महाकाव्य रचलं गेलंय. त्याच्यामध्ये 24,000 श्लोक आहेत आणि 7 कांड आहेत. भगवान रामाच्या जीवनावर आधारित असणारा ग्रंथ हा आहे असा उल्लेख करता येईल. म्हणून रामायण हे महर्षी वाल्मिकांचा उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर आहे पंचतंत्र किंवा नीतिकथांचा असणारा खजिना. याच्यामध्ये जर बघितलं की पंचतंत्र हे जगातलं सर्वात अधिक भाषांतरित होणाऱ्या साहित्यकापैकी एक आहे. त्याचा लेखक कोण आहे, तर ते विष्णू शर्मा आहे. याचा उद्देश काय, तर राजकुमारांना राज्यशास्त्र आणि नीती शिकवण्याची भूमिका ही या पंचतंत्रांमधून आहे. म्हणजे प्राण्यांच्या कथाद्वारे जीवनाचा बोध हा दिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. म्हणून लक्षात ठेवा महाभारत आहे, महाभारत हे महर्षी व्यास यांनी इतिहास आणि धर्मयुद्धाच्या संदर्भाबद्दलचं आहे. रामायण हे महर्षी वाल्मिक आणि भगवान रामाच्या संदर्भाबद्दलचं आहे. त्याच्यानंतर पंचतंत्र हे विष्णू शर्मांनी आहे, हे नीतिकथा आणि राजकारणाच्या संदर्भाबद्दलचं आहे. पुराण हे महर्षी व्यासांनी लिहिली, हे पौराणिक इतिहास म्हणून आपल्याला याचा उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे ऋग्वेदात खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचा उल्लेख येतो, तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की घोडा आणि गुरे, याच्यामध्ये उत्तर काय आहे, तर घोड्यांचाही उल्लेख येतो आणि गुरांचाही उल्लेख येतो. म्हणून हे दोन हे जे आहे एक नंबरचं एक जे आहे ते पहिलं आणि दुसरं हे दोन्ही बरोबर आहेत. आता लक्षात ठेवा की घोडा हा एक युद्धाचं प्रतीक हा त्या काळामध्ये मानला जातो. म्हणून ऋग्वेदात घोड्याचा उल्लेख हा वारंवार येतो. त्याच्यामध्ये घोडा हा प्रामुख्याने कशासाठी वापरला जात होता, तर रथासाठी वापरला जायचा. म्हणजे तो वेग, शौर्य आणि सामर्थ्याचं प्रतीक म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आणि पुढील काळामध्ये अश्वमेध यज्ञाचं महत्त्व देखील त्या काळामध्ये वाढलं गेलं. अश्वमेध यज्ञामध्ये काय केलं जातं, तर एखादा घोडा हा सोडला जातो, तो ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी तो जो आहे म्हणजे घोडा ज्याला पकडेल, म्हणजे ज्या राज्यामध्ये जाईल आणि त्यानं जर
त्या घोड्याला पकडलं तर याचा अर्थ आहे की त्यांनी आता युद्धाला तयार व्हावं. म्हणजे अशी एक पार्श्वभूमी, म्हणजे आपल्या राज्याच्या सीमा कशा वाढवायच्या या संदर्भाबद्दलचं एक अश्वमेध. आणि शेवटी मग तो घोडा सर्व भागातून आल्यानंतर त्याला मग त्याची काय केलं जाते, यज्ञांमध्ये आहुती ही दिली जाते. असा एक यज्ञ केला जात होता. त्याच्यानंतर गाय जी आहे तर ते समृद्धीचा कला म्हणून उल्लेख केला जातो. गायीला ऋग्वेदामध्ये संपत्ती विनिमयाचं साधन म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. हा शब्द ऋग्वेदामध्ये अनेक सूक्तांमध्ये येतो. गायीला अनघ्या म्हणजे न मारण्यायोग्य असा उल्लेख आहे. पशुधन हे त्या काळात आर्थिक विनिमयाचं साधन म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे गविष्टी, म्हणजे गायीसाठीची युद्ध. म्हणजे ज्यांच्याकडे श्रीमंत कोण व्हा, तर ज्याच्याकडे जास्त गायी तो श्रीमंत, अशी एक उल्लेख आपल्याला करता येईल. म्हणजे गविष्टी या शब्दाचा अर्थ आहे गायीचा शोध असा होतो, जो कालांतराने युद्ध या अर्थानं वापरायला लागला. म्हणजे आर्यांच्या टोळ्यामध्ये गायी मिळवण्यासाठीची देखील युद्ध ही त्या काळामध्ये झाली. आणि विनिमयाच्या साधनांमध्ये व्यापारात आणि ऋषींना दक्षिणा म्हणून देखील ह्या काय केल्या जात होत्या, गायी ह्या दान दिल्या जात होत्या. त्याच्यानंतर आहे ऋग्वेदाची सांख्यिकी रचनामध्ये जर बघितलं गेलं तर 10 मंडलं आहेत, 1028 सूक्त आहेत. आणि विशेषतः मंत्र जे आहेत तर ते 1580 हे ऋग्वेदाचे मंत्र आहेत. म्हणून ऋग्वेद हा मानवी इतिहासातील सर्वात प्राचीन ज्ञात ग्रंथ म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. वैदिक समाज रचनेची जी उतरण जर बघितले गेले तर लक्षात ठेवा, समाजातला सर्वात लहान घटक आहे त्याला काय म्हटलं जातं, कुल म्हटलं जातं. त्या कुलाच्या प्रमुखाला काय म्हटलं जातं, कुलूप म्हटलं जातं. लक्षात ठेवा, काय म्हटलं जातं, कुल. कुलाच्या प्रमुखाला कुलूप म्हटलं जातं. त्या अनेक कुलांचं म्हणजे कुलपांचं मिळून काय तयार होतं, ग्राम तयार होतं. म्हणजे अनेक ग्राम बनले, त्या ग्रामाच्या प्रमुखाला काय म्हटलं जातं, तर ते ग्रामणी म्हटलं जातं. अनेक ग्रामांचं मिळून काय होतं, विष तयार होतं. त्या विषाला काय म्हटलं जातं, विषाच्या प्रमुखाला हे विषपती असा उल्लेख केला जातो. आणि शेवटी अनेक विषांचं मिळून काय तयार होतं, जन तयार होतं. ह्या जनाच्याच प्रमुखाला काय म्हटलं जात आहे, जनपती किंवा राष्ट्र असा एक उल्लेख आपल्याला करता येईल. म्हणून राजन किंवा राजा हा जनाच्या प्रमुखाला उल्लेख केला जातो. म्हणून कुलाच्या प्रमुखाला कुलूप म्हटलं जातं, ग्रामाच्या प्रमुखाला ग्रामणी म्हटलं जातंय. अनेक ग्रामांचं मिळून विष तयार होतं, विषाच्या प्रमुखाला विषपती असं म्हटलं जातं. अनेक विषांचं मिळून जन तयार होतं. अनेक विषांचं मिळून जनाच्या प्रमुखाला जनपती किंवा राजा हा उल्लेख केला जातो. ऋग्वेद काळामधल्या महत्वाच्या नद्यांमध्ये जर बघितलं की सिंधू ही सर्वात महत्वाची, सरस्वती ही पवित्र नदी म्हणून उल्लेख केला जातो. गंगा यमुनाचा उल्लेख हा खूप कमी प्रमाणामध्ये आढळतो. सप्त सिंधू प्रदेशात आर्य हे राहत होते असा देखील उल्लेख आपल्याला त्याबद्दलचा सांगता येईल. शिक्षण आणि गुरु शिष्य परंपरेच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर शिक्षण प्रामुख्यानं काय होत होतं, मौखिक परंपरेनं हे टिकवलं जात होतं. वेदांचं ज्ञान हे पाठांतराद्वारे पुढच्या पिढीकडे दिलं जातं. म्हणजे गुरुग्रही आश्रमी राहून हे विद्यार्थी हे शिक्षण घेत होता. त्याच्याला आपण उपनयन संस्काराच्या नंतरही काय करत होतं, शिक्षणाला सुरुवात होत होती. हा एक उल्लेख आपल्याला करत आहे. पण लक्षात ठेवा, उपनिषद म्हणजे काय, तर एक प्रकारचा गूढ तत्वज्ञानाचा पाया आहे. म्हणजे वेदांत हे उपनिषद हे वेदांच्या शेवटच्या भागात असल्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, वेदांत म्हटलं जात आहे. आत्मज्ञान, आत्मा आणि ब्रह्म यांचं ऐक्य हे मुख्य तत्वज्ञान म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आणि संख्याच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की 108 उपनिषद आहेत, त्याच्यापैकी 10 ते 12 ही मुख्य उपनिषद म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर प्राचीन भारतीय इतिहासाच्या संदर्भाबद्दल कालरेखांमध्ये जर बघितलं गेलं की साधारणतः 3300 ते 1500 इसवी सन पूर्व हे सिंधू संस्कृती. ऋग्वेद कालखंड जो आहे तो 1500 ते 1000 इसवी सन पूर्व. उत्तर वैदिक कालखंड हा 1000 ते इसवी सन पूर्व 600. महाजनपालाचा कालखंड आहे तर इसवी सन पूर्व 600 असा एक उल्लेख किंवा 600च्या नंतरचा हा उल्लेख आपल्याला करत आहे. प्राचीन भारतातल्या ज्ञानकेंद्राच्या संदर्भाबद्दल जर आपण उल्लेख केला गेला तर तक्षशिला हे जगातलं पहिलं विद्यापीठ म्हणून उल्लेख केला जातो, तो म्हणजे तक्षशिलाचा. नालंदा बौद्ध शिक्षणाचं आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून नालंदाचा उल्लेख केला जातो. विक्रमशिला हे पाल राजघराण्यानं स्थापन केलेलं विद्यापीठ, इथं हस्तलिखितांचा प्रचंड संग्रह हा विक्रमशिलामध्ये येतो. म्हणून तक्षशिला जगातलं पहिलं विद्यापीठ, नालंदा बौद्ध शिक्षणाचं आंतरराष्ट्रीय केंद्र, विक्रमशिला याच्यामध्ये हस्तलिखितांचा संग्रह सापडल्याचा उल्लेख करता आहे.
त्याच्यानंतर वैदिक धर्मातील देवता आणि यज्ञाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं की इंद्र हा ऋग्वेदातला सर्वात महत्वाचा देवता, ज्याला पुरंदर म्हटलं जातं. म्हणजे पुरंदर म्हणजे किल्ल्यांचा नष्ट करणारा राजा हा पुरंदर. अग्नी मानव आणि देवतांमधला मध्यस्थ म्हणून अग्नीचा उल्लेख केला जातो. वरुण जे आहेत ऋत म्हणजे पाण्याचं रक्षण करण्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. म्हणून निसर्ग पूजेला अधिक महत्व हे दिलं होतं, मूर्ती पूजेला नाही. म्हणून लक्षात ठेवा की ज्यावेळेस हे आर्य भारतामध्ये आले आणि बाहेर आल्यानंतरच्या काळामध्ये अचानक पावसाला सुरुवात होते, सकाळच्या वेळी दिवस मावळतोय, संध्याकाळच्या वेळी म्हणजे सकाळी उगवतो, रात्री मावळतो, त्याच्यानंतर ही रात्र होते, त्याच्यानंतर हे चांदण्या येत आहेत किंवा उषा येतोय, अशा हे सगळं जे असे निसर्गांमधले जे बदल दिसत आहेत, त्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी देवता मानायला सुरुवात केली. मग सूर्याला देवता मानायला सुरुवात केली, चंद्राला देवता मानायला सुरुवात केली, अग्नीला, त्याच्यानंतर वरुणाला म्हणजे पृथ्वीला, ह्या प्रत्येक गोष्टीलाही त्यांनी काय केलं, ह्या निसर्गालाच देवता मानण्याची भूमिकाही त्या काळामध्ये घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. सांस्कृतिक वारसांमध्ये जर बघितलं की प्राचीन काळापासून व्यासांच्या कार्याचा गौरव करण्यासाठीची अनेक मंदिरे किंवा स्मारकही उभारली होती. व्यास मंदिर हे वाराणसीमध्ये आहे. गुरुपौर्णिमेच्या वेळेस व्यास पौर्णिमा म्हणून देखील हा साजरा केला जातो, हा एक उल्लेख करता येईल. स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा उद्देश लक्षात ठेवा, वेदांचं वर्गीकरण आणि पुराणांचं संकलन हे कोणाशी जोडलं जातं, व्यासांशी जोडलं जातं. ऋग्वेदात गायीचं महत्व संपत्तीशी निगडीत आहे, हा म्हणजे ते विनिमय साधन होतं, हा मुद्दा लक्षात ठेवा. गविष्टी या शब्द युद्धाशी संबंधित आहे, असा प्रश्न बऱ्याच वेळा येतोय. त्याच्यानंतर रामायण आणि महाभारताचे लेखकांमध्ये गोंधळ करू नका. रामायण कोणी लिहिलं, वाल्मिक ऋषींनी लिहिलंय. त्याच्यानंतर महाभारत जे आहे तर ते वेद व्यास यांनी लिहिलंय, हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही नीटपणे लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा आपण इतिहासाच्या संदर्भामध्ये होतो, पण एक प्रश्न ऍड झाला तर त्याच्यामध्ये मग आपण तो भूगोलाचा जो आहे तर तो देखील याच्यामध्ये घेऊया. लक्षात ठेवा, एक शिंगी गेंडा भारतातल्या कोणत्या राज्यात आढळतो, तर ते मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि आसाम. तर ते कुठं आढळतो, तर त्या आसाममध्ये आढळतो. आता लक्षात ठेवा की एक शिंगी गेंडा जो आहे, तर या एक शिंगी गेंड्यांबद्दल जर बघितलं की शास्त्रीय याच्यामधला जगातला सर्वात मोठ्या गेंड्यांपैकी एक आहे. भारतात महत्वाचा वन्यजीव म्हणून प्राणी म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. प्रामुख्यानं आसाम राज्यात मोठ्या संख्येनं आढळतात. म्हणजे जे ब्रह्मपुत्रा नदीचं खोर आहे त्याच्याशी अनुकूल असणारा अधिवास त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये कांझीरंगा हे युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळ हे गेंड्याच्या संख्येसाठी जगात प्रथम म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. मानस जे आहे त्याच्यामध्ये व्याघ्र प्रकल्प आणि गेंड्याच्या संवर्धनासाठी म्हणून प्रसिद्ध आहे. आणि पॉबितोरा हे गेंड्यांची घनता ही सर्वाधिक या ठिकाणी आढळते. नेक्स्ट आहे गेंड्यांच्यासाठीच असणारं पोषक वातावरणामध्ये जर बघितलं गेलं, दलदलीचा गवताळ प्रदेश, ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यातला विस्तीर्ण आणि दलदलीचा प्रदेश आणि प्राण्यांसाठी नैसर्गिकरित्या अनुकूल असणारा म्हणून गेंडा हा कांजीराम आसाममध्ये तो आढळतो, हा उल्लेख आपल्याला करता येईल. इतर राज्याच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं की मणिपूरमध्ये सांगई ह्या हरण प्रसिद्ध आहे. म्हणजे डोंगराळ प्रदेशात म्हणजे सांगई हे हरण प्रसिद्ध हे मणिपूरमध्ये आहे. मेघालय हा उंच पठारी आणि पावसाचा प्रदेश आहे. अरुणाचल प्रदेश हा हिमालयीन पर्वत क्षेत्र म्हणून आपल्याला त्या भागांमधला उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे इतिहासाच्या संदर्भाबद्दलचा, म्हणजे महावीरांचे उपदेश कोणत्या स्वरूपात लिहून ठेवले होते आणि सध्या कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहेत, तर वैशाली, पाटलीपुत्र, काशी आणि वल्लभी. तर याचं योग्य उत्तर आहे वल्लभी. याच्यामध्ये लक्षात ठेवा की जैनांचं 12 आगम ज्याला आपण उल्लेख करतोय महापुरांचे उपदेश आहेत, याच्यामध्ये सुरुवातीला हे उपदेश मौखिक परंपरेने जतन केले होते. गुरु शिष्य परंपरेतून पिढ्यानपिढ्या ते ज्ञान येत होतं. नंतर जैन साधूंनी ते काय केलं, ग्रंथ रूपात संकलित करण्याची भूमिका घेतली. त्याच्यानंतर वल्लभीला अंतिम संकलन त्याचं झालं, ज्यामध्ये इसवी सन 5वं शतक म्हणजे 453 ते 466 दरम्यान गुजरातमधलं असणारं वल्लभी हे जैन धर्माची असणारी तिथं मोठी परिषद भरली आणि या परिषदेमध्ये उपदेश हे लिखित स्वरूपात हे निश्चित करण्यात आले आणि हे ठिकाण प्राचीन काळातलं एक महत्त्वाचं शिक्षण केंद्र म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणून जैन धर्माच्या कालरेखाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं किंवा धर्मसंकलनाची कालरेषामध्ये जर बघितलं गेलं, मौखिक परंपरा जी आहे ती महावीरानंतर उपदेश हे तोंडी स्वरूपांमध्ये होते. पाटलीपुत्र परिषद भरली जी पहिली जैन परिषद जी आहे तर ती मौर्य काळामध्ये. त्याच्यानंतर वल्लभीची जी परिषद आहे ती अंतिम लिखित स्वरूप इसवी सन 5व्या शतकामध्ये आहे.
आणि आधुनिक काळामध्ये आगम ग्रंथाचं जतन आणि अभ्यास हा केला जातोय. त्यानंतर इतर ऐतिहासिक ठिकाणांमध्ये जर बघितले वैशाली हे महावीरांचं जन्मस्थान आहे. पाटलीपुत्र या ठिकाणी पहिली परिषद आणि राजकीय केंद्र म्हणून उल्लेख केला जातोय. काशी पार्श्वनाथाशी संबंधित आहे. वल्लभी आगम ग्रंथाचं संकलन केल्याचा उल्लेख आहे. परीक्षेसाठी महत्वाचा मुद्दा जे दोन आपण प्रश्न पाहिले होते त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. गेंडा आसाम कांजीराम दलदल क्षेत्र लक्षात ठेवा. जैन आगम महावीरांचं उपदेश आणि मौखिक ते लिखित. वल्लभी लिखित संकलनाचं अंतिम ठिकाण हे गुजरात आणि परिषद हे 5वं शतक उपदेश निश्चितीसाठी. त्याच्यानंतरचा आहे वायव्य प्रवेशद्वार कोणते. तर याच्यामध्ये जर बघितलं की वायव्य प्रवेशद्वार हे तक्षशिला म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. मग त्याच्यामध्ये जर आपण बघूया उज्जैन राजगृह पाटलीपुत्र याच्या संदर्भाबद्दलची देखील माहिती पाहू. त्यामध्ये तक्षशिला जे आहे हे जर बघितलं गेलं तर हे मौर्य काळामधलं भारताचं वायव्याचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं. गांधार प्रदेशामधला अत्यंत समृद्ध असणारा हा जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये परकीय आक्रमकांचा ग्रीक शक आणि कुशाण याचा मुख्य प्रवेश मार्ग म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे आजच्या पाकिस्तानमध्ये रावळपिंडी परिसरामध्ये त्याचे अवशेष हे आपल्याला दिसत आहेत. भौगोलिक आणि सामरिक दृष्टिकोनातून जर महत्व बघितलं गेलं तर मौर्य साम्राज्याचा विस्तार पश्चिमेकडे टिकवून ठेवण्यासाठीच तक्षशिला हे निर्णायक भूमिका बजावतं. व्यापारी मार्गांमध्ये मध्य आशियाला जोडणारा उत्तरापथ म्हणून उल्लेख केला जातो. सीमा सुरक्षेमध्ये जर बघितली की वायव्य सीमेवरून हल्ल्यापासून या साम्राज्याचं रक्षण होतं. आणि प्रशासकीय केंद्रांमध्ये राजकुमार अशोक जो आहे तर त्याला राज्यपाल म्हणून देखील या ठिकाणी नियुक्त केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. प्राचीन ज्ञानाच्या केंद्राच्या संदर्भाबद्दल तक्षशिलाबद्दल ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा. तक्षशिला हे विद्यापीठ हे केवळ लष्करी केंद्र नाही तर जगातल्या सर्वात जुन्या विद्यापीठापैकी एक होतं असं आपल्याला तक्षशिलाबद्दल सांगता येईल. म्हणजे आचार्य चाणक्य हे जे शिक्षक आहेत तर ते तक्षशिलामध्ये होते. चंद्रगुप्त मौर्यानं इथंच राजकीय शिक्षण ह्या तक्षशिलामध्ये घेतलं. पाणिनी असेल चरक असेल किंवा जीवक असेल यासारखे विद्वान देखील या तक्षशिला विद्यापीठामध्ये शिकल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर उज्जैन जे सांस्कृतिक आणि व्यापारिक केंद्र म्हणून ज्या उज्जैनचा उल्लेख केला जातो ते प्राचीन अवंती ही उज्जैनची जनपदाची राजधानी हे भारताच्या मध्य भागात असल्यामुळे उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम व्यापार मार्गाचा संगम या भागांमध्ये होतोय. त्याच्यानंतरचा व्यापाराच्या संदर्भाबद्दल जरी इथून कापूस आणि मौल्यवान वस्त्रांचा वापर हा होत होता. खगोलशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर बघितले प्राचीन भारतातील खगोलशास्त्राचं एक मुख्य केंद्र म्हणून आपल्याला उज्जैनचा उल्लेख करता येतो. राजगृहाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर मगधची पहाडी राजधानी म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो. म्हणजे आजचं राजगृह जे पूर्वीचं राजगृह आजचं राजगीर हे मगध साम्राज्याचं सुरुवातीचं केंद्र म्हणून उल्लेख करता येईल. नैसर्गिक सुरक्षेच्या संदर्भाबद्दल जर बघितले की या राजगृहाच्या बाजूने 5 टेकड्या या 5 टेकड्यांनी हे म्हणजे शहर वसलेलं होतं. बिंबिसार अजातशत्रू यांच्या काळामध्ये ह्याला महत्व आल्याचा उल्लेख करता येईल. आणि धर्माच्या बाबतीमध्ये जर बघितलं की बौद्ध आणि जैन धर्माच्या दृष्टीनं हे अत्यंत पवित्र स्थळ म्हणून आपल्याला त्याचा उल्लेख करता येतो. पाटलीपुत्राबद्दल जर बघितलं गेलं की चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक यांच्या काळामध्ये पाटलीपुत्र साम्राज्य ही मुख्य राजधानी ही मौर्यांची राहिली. स्थानामध्ये जर बघितलं की गंगा आणि सोन नद्याच्या संगमावर आजचा जे पाटणा आहे तर ते प्रशासकीय केंद्र म्हणून संपूर्ण साम्राज्याचा कारभार हा या ठिकाणाहून चालत होता. जलदुर्गांमध्ये नद्यांमुळे या शहराला एक प्रकारचं काय झालं होतं संरक्षण मिळाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. मौर्य काळामध्ये जर बघितलं गेलं तर तक्षशिला वायव्य गांधार भागांमध्ये आहे. हे विद्यापीठ आणि संरक्षण हे प्रवेशद्वार म्हणून उल्लेख केला जातो. पाटलीपुत्र हे पूर्व मगधमध्ये आहे. याचं मुख्य वैशिष्ट्य काय तर ते प्रशासन आहे आणि ही राजधानीची ओळख म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. उज्जैन हे मध्य अवंतीमध्ये आहे. हा व्यापारी मार्गाच्या संगमावर आहे आणि सर्वात महत्त्वाचं हे व्यापारी केंद्र आहे. आणि राजगृह हे पूर्व बिहारमध्ये प्राचीन मगध शक्ती म्हणून या राजगृहाचा उल्लेख केला जातो. हा एक प्रकारचा पहाडी किल्ला म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. 1801 मध्ये अवनचा करार आणि गव्हर्नर याच्या संदर्भाबद्दलची माहिती पाहू. अवनच्या नवाबाला अर्ध्याहून अधिक प्रदेश कंपनीला देण्यास भाग पाडले तेव्हा गव्हर्नर कोण होता तर अर्थात वेलस्ली होता. पेंटिंग हार्डिंग्ज आणि हेस्टिंग्ज हे
नव्हते. तर तो कोण होता? वेलस्ली हा होता. हा मुद्दा लक्षात ठेवा. हा खरं तर लॉर्ड वेलस्ली जो आहे तर तो ज्यावेळेस भारतामध्ये आला म्हणजे विशेषतः 1798च्या काळामध्ये तो भारतात आला होता. आणि भारतात आल्यानंतर त्या काळामध्ये त्याला एक भीती होती. ती भीती अशी होती की फ्रेंचमध्ये असणारा जो नेपोलियन बोनापार्ट आहे, हा नेपोलियन बोनापार्ट इजिप्त मार्गे भारतावर आक्रमण करेल अशी एक शक्यता किंवा अशा एक वावड्या त्या काळामध्ये उडाल्या होत्या. आणि त्याच काळामध्ये असणारा टिपू सुलतान हा नेपोलियन बोनापार्टशी संधान साधतोय आणि त्याला आक्रमण करण्यासाठी बोलावतोय अशी एक शंका निर्माण झाली होती. आणि त्यामुळं ह्या ज्यावेळेस हा वेलस्ली भारतामध्ये आलाय त्यावेळेस त्याला त्याच्यापुढे एकच होतं की इथले जे असणारे स्थानिक पातळीवरची राज्य आहेत तर ती आपल्या अधीन कशी करता येईल हे पहिलं ध्येय होतं. आणि ती जर आपल्या अधीन नाही आली तर ते नेपोलियन बोनापार्टला ज्यावेळेस आपण विरोधात म्हणून तोंड देतोय त्यावेळेस ही राज्य ही आपल्या बाजूने असावी हा उद्देश हा नेपोलियन बोनापार्टचा वेलस्लीचा होता. म्हणून वेलस्ली हा ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी म्हणून त्याला ओळखलं जातं. त्यांनी स्वतःला बंगाल टायगर म्हटलं. त्यांनी त्याचं मुख्य ध्येय भारताला पूर्ण ब्रिटिश सत्तेखाली आणणं यासाठी म्हणून त्यांनी तैनाती फौजेच्या अटी ह्या लागू करण्याची भूमिकाही त्यांनी घेतल्याचा उल्लेख करता येईल. त्याच्यामध्ये जर बघितलं की तैनाती फौज म्हणजे विनायुद्धाचा विजय अशी एक भूमिका आपल्याला सांगता येईल. म्हणजे संकल्पना काय? भारतीय राजांना कंपनीच्या सैन्याचं संरक्षण घेणं हे काय केलं त्यांनी अनिवार्य करण्याची भूमिका घेतली गेली. सैन्याचा खर्च हा कुणी उचलावा? ज्यांनी तैनाती फौजेच्या अटी स्वीकारल्या त्या राजांनी स्वीकारावा. म्हणजे त्यासाठी त्यांनी मग काय केलं? प्रदेश घेतले गेले. जसं निजामाकडून वराडचा भूभाग त्यांनी घेतला गेला होता. अट काय आहे? राजदरबारामध्ये ब्रिटिशांचा रेसिडेंट ठेवणं आणि परकीय संबंधावर एक प्रकारचं नियंत्रण ठेवणं ही भूमिका होती. आवन किंवा ऐतिहासिक कराराच्या संदर्भाबद्दल जर बघितले की सदात अली खान यांनी तैनाती फौजेचा खर्च परवडत नव्हता म्हणून वेलस्लीने नवाबावर एक प्रकारे दबाव टाकला आणि नवाबाला अर्ध्याहून अधिक प्रदेश रोहिला खंड आणि दोआब कंपनीला द्यावा लागला. यामुळे आव्हानचं स्वातंत्र्य हे संपुष्टात येण्याची प्रक्रिया झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. लॉर्ड विल्यम बेंटिंक आहे. ह्याच्या काळामध्ये सर्वात महत्वाचा एक भाग लक्षात ठेवा की 1829च्या काळामध्ये सतीप्रथा बंदी केली. आता हे जरी खरं असलं तरी मी तुम्हाला एक मुद्दा म्हणून सांगतो की 1829च्या काळामध्ये सतीप्रथा बंदी ही फक्त कलकत्ता प्रेसिडेन्सी पुरती मर्यादित होती. तुम्हाला जर प्रश्न असा विचारला की सतीप्रथा बंदी ही मुंबई आणि मद्रास प्रांतामध्ये म्हणजे मद्रास आणि मुंबई या प्रांतामध्ये कधी लागू झाली तर ती 1830 मध्ये लागू झाली. हा मुद्दा नीटपणे लक्षात ठेवा की सतीप्रथा बंदी ही फक्त पहिल्यांदा बंगाल प्रांतापुरती मर्यादित ही 1829ला लागू केली. 30ला मुंबई आणि मद्रास प्रांतामध्ये लागू केली. म्हणून एखाद्या वेळी जमलिंगसाठी ते असाही प्रश्न विचारला की मुंबई प्रांतामध्ये सतीप्रथा बंदी कधी झाली तर आपल्याला 100% माहित असतं 1829. पण ते 30ला लागू झाली. हा मुद्दा नीटपणे लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा नेक्स्ट आहे लॉर्ड चार्ल्स हार्डिंग. हार्डिंग ह्या पहिल्या शीख युद्धासाठी म्हणून तो प्रसिद्ध आहे. त्याने सैन्यात सुधारणा केल्या. त्याच्या काळामध्ये रेल्वे सुरू करण्याचं नियोजन सुरू झालं. पण 1801 मध्ये आव्हानच्या घटनेमुळं म्हणजे ही जी घटना त्याच्यानंतरच्या 40 वर्षानंतरच्या काळामध्ये हा हार्डिंग आलाय. त्याच्यानंतरचा वॉरेन हेस्टिंग हा बंगालचा पहिला गव्हर्नर होता ज्यांनी ब्रिटिश प्रशासकीय व्यवस्थेचा पाया घालण्याची भूमिका घेतली. त्यांनी दुहेरी शासन व्यवस्था बंद केली आणि आव्हानच्या बेगमांची लूट केल्या संदर्भाबद्दलचं आव्हानच्या बेगमांच्या प्रकरणाच्या संदर्भाबद्दलचं हा वॉरेन हेस्टिंग हा ओळखला जातो. ब्रिटिश सत्तेच्या विस्ताराच्या संदर्भाबद्दल 1890 वेलस्लीच्या काळामध्ये, बेंटिंगच्या काळामध्ये आणि लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये हे कसा विस्तार झालाय याबद्दलचा उल्लेख करता येईल. आता 1800 मध्ये भारतातली सत्तांची स्थिती नेमकी कशी होती? एकूण सत्ता वाटपामध्ये ब्रिटिश कंपनी ही 45% होती. त्याच्यानंतर मांडलिक राजे हे किती होते तर साधारणतः 35% होते आणि स्वतंत्र राज्य ही फक्त केवळ 20% होती. हा एक उल्लेख आपल्याला करता येईल. विविध गव्हर्नर जनरलच्या प्रभावामध्ये जर बघितलं की वेलस्लीच्या काळामधला साम्राज्य विस्तार, बेंटिंगच्या काळामधला आणि हेस्टिंगच्या काळामधला साम्राज्य विस्तार. इतिहासाच्या कायापालटाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर 18व्या शतकाबद्दलचं एक ऐतिहासिक विश्लेषणाबद्दल जर बघितलं गेलं तर काय भारतात साम्राज्य उभं करण्यासाठी केवळ युद्ध ही पुरेशी नसतात तर मुसद्देगिरी आणि प्रशासकीय कराराची देखील जोड आवश्यक असते अशी एक भूमिका आपल्याला त्याचा उल्लेख करता येईल.
म्हणजे थोडक्यात महत्वाचं लक्षात ठेवा, तक्षशिला मौर्य काळातलं वायव्य सामरिक प्रवेशद्वार म्हणून उल्लेख करता येईल. लॉर्ड वेलस्ली अवध करारामध्ये ब्रिटिश साम्राज्याचा एक मोठा विस्तार त्यांनी केला आणि प्रशासनाच्या संदर्भात विविध गव्हर्नरच्या धोरणांमध्ये बदल करून सत्ता टिकवण्याची भूमिका घेतल्याचा उल्लेख करता येईल. मला वाटतं की इथपर्यंतचा भाग आपण पाहिला. याच्यानंतरची अशाच पद्धतीची सिरीज ही आपण सुरू करूया. मला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.